संपत्ती आहे ना, ती योग्य पद्धतीने त्याचा विनियोग नाही केला तर नाथ महाराजांनी अर्थाची 15 अनर्थ भागवतामध्ये सांगितलेली आहेत. अगदी वानगी दाखल 2-4 सांगायची झाली तर आपल्याकडचा पैसा आणि त्याचा विनियोग जर आपण चांगल्या पद्धतीने केला नाही, पहिली गोष्ट चोरी होते, दुसरी गोष्ट नातेवाईक ते लुटून नेतात, तिसरी गोष्ट आपत्ती येते, विपत्ती येते, पैसा निघून जातो. अशा 15 कारणं नाथ महाराजांनी अर्थाचे अनर्थ सांगितलेत भागवतामध्ये. आपण मुळामध्ये बघा, त्याच्यावेळी तशीच परिस्थिती आली, त्याच्यावरती काय परिणाम झाला आणि त्याची सगळी संपत्ती गेली. संपत्ती गेल्यानंतर आता मात्र तो भिक्षुवृत्तीनं वागू लागला, विचार करू लागला. पैसा असताना कधी कोणाला पैसा दिला नाही, नातेवाईकाने त्यांना पैसा मागावा, मदत करा थोडी, देतो पुढच्या महिन्यामध्ये, त्यांनी सांगावर काय सांगावं, पैसाच नाही. माणसांची वृत्ती आहे. काही माणसं अशी असतात की त्यांच्याकडे भरपूर असतं पण सांगताना काय म्हणतात, काय सांगावं, यावेळी पैसाच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. तुम्ही जर म्हणाल घरामध्ये बसून तुम्ही सांगाल अहो काय सांगावं, आत्ताच पैसा नाही, आत्ताच थोडं नुकसान झालं, तथास्तु नुकसान होणार. आपण जे बोलतो ती वास्तुदेवता लक्ष देऊन ऐकत असते. आपण वास्तूचं पूजन जेव्हा करतो तेव्हा आपण तिथे एक वास्तुपुरुष ठेवत असतो. तो वास्तुपुरुष म्हणजे वास्तुदेवता आहे. मग तुम्ही म्हणाल आमचं तर घर आधीच आहे, आम्ही तर बांधलेलं नाही, ते आधीच. अहो पण आधी कधीतरी जेव्हा बांधलंय तेव्हा तर पूजा केली असेल, वास्तुपुरुष पुरवला असेल, पुरला असेल त्या ठिकाणी. पण तो तथास्तु आपल्याला म्हणत असतो. म्हणून घरामध्ये राहत असताना कधी पण वाईट गोष्टी बोलायच्या नाही, चांगल्या गोष्टी बोला, चांगल्या पद्धतीनं बोला. पण माणसांची सवय असते अशाच पद्धतीचा. त्याचा संपत्ती गेल्याच्या नंतर आता तो खंत करू लागला. त्याच्यामध्ये भागवतामध्ये भिक्षुगीत नावाचं गीत आहे. आता आपण मला वाटतं श्रीमद भागवताची कथा ऐकतो. हां, श्रीमद भागवत हरिभक्तीपरायण हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात. अत्यंत सात्विक वृत्तीचे एक वक्ते आपल्या सर्वांना लाभलेले आहेत. त्या भागवतामध्ये भिक्षुगीत सांगितलंय. त्याची परिस्थिती काय झाली, जो माणूस योग्य वेळी लोकांची मदत करत नाही ना, काळ उलटतो. लक्षात घ्या, जेव्हा पाणी असतं तेव्हा मासे हे किड्यांना खात असतात आणि जेव्हा पाणी संपतं तेव्हा किडे माशांना खात असतात. लक्षात ठेवा. आपण समाजाचा विचार करत असताना आपल्याला जर एखाद्याला सहकार्य करणं शक्य असेल तर ते आपण जरूर केलं पाहिजे. पण त्यांनी काही सहकार्य केलं नाही. त्याच्यावर बिकट परिस्थिती आली. त्याच लोकांच्या समोर भीक मागायची वेळ आली. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, भागवतात वर्णन आहे, लोकांनी त्याच्यावरती उभ्यानं लघवी करावी त्याच्या अंगावरती, अशी त्याची बिकट परिस्थिती. पण हा कायम काही ना काहीतरी कारणं देऊन टाळायचा. एक दिवस ठरवलं, बायको फारच डोकं खाऊ लागली, फारच डोकं खाऊ लागली. ते नाही का, माणूस कधी एखादी क्रिया करून मोकळा होतो जेव्हा वारंवार त्याच्या संबंधांना आपल्याला आठवण करून देण्यात येते. आपल्याला सारखे फोन येतात, एखादं लोन असेल किंवा एखादा EMI असेल, EMI राहिला, EMI राहिला, EMI राहिला, आपण काय वैतागून म्हणतो घेऊन टाका एकदाच, नाही का. तशा पद्धतीने बायकोसारखी डोकं खाऊ लागली. त्यांनी सांगितलं जर जाऊन तर येऊ म्हणले. जळता जळणार नाही एवढा पैसा. गाडी जाऊ शकला असता. गाडी चौकशी केली, म्हणले किती रुपये. त्यांनी सांगितलं 400 रुपये जाऊन यायला लागतील. म्हणा 400 रुपये, बरं त्याच्यासाठी ते काहीच नाही. तर म्हणलं 400 रुपये, अरे बापरे नको, बसनी जाऊ. कंडक्टरला विचारलं किती रुपये तिकीट. त्यांनी सांगितलं 20 रुपये. अरे बापरे, म्हणजे 20 रुपये जायचे आणि 20 रुपये यायचे, नको म्हणले. त्याच्यापेक्षा आपण पायी जाऊ म्हटले. मरणाचा पैसा पण स्वतःसाठी वापरायचा नाही, पायी जाऊ म्हणले आपण. गेला तिथे. आता तिथे गेल्यानंतर आपण आपल्यापैकी काही जण काशीला गेले असतील. 80 घाट आहेत तिथे, म्हणजे 80 घाट आहेत. त्या सगळ्या घाटावरती फिरून आला. कशासाठी. एखादा पंडा ज्या घाटावर दिसणार नाही तिथं आपण स्नान करू म्हणले. कारण पंडा स्नान केलं, डुबकी मारली, यजमान दक्षिणा दीजिये. 80 घाटाची चक्कर मारली, एकही घाट असा त्याला दिसला नाही की पंड्यांनी रहित आहे. एक घाट त्याला दिसला महाराज, मुडदा घाट. मुडदा घाट दिसला. त्याने आजूबाजूला बघितलं, कोणीही पंडा नाही. म्हणलं आता आपण असं करू, नदीमध्ये जाऊ, एकच डुबकी मारायची. कारण 3 डुबक्या मारेपर्यंत जर कोणी येऊन उभा राहिला तर दक्षिणा द्यावी लागेल. बर, डुबकी मारल्यानंतर अंगही पुसायचं नाही म्हणले, तसंच निघायचं. कारण अंग पुसेपर्यंत एखादा पंडा येऊन उभा राहिला आणि दक्षिणा मागेल. एवढा चिकट.
गेला नदीमध्ये स्नान करायला गेला. आता याने एक डुबकी मारली, तोंड वर काढला. तर याची बायको बिचारी फार सात्विक होती. भगवंताला असा विचार आला की याला बायकोने इकडं पाठवलंच आहे तर काहीतरी दानधर्म याच्याकडनं घडला पाहिजे. पंड्याच्या रूपामध्ये भगवान त्या ठिकाणी प्रगट झाला. त्यांनी पहिली डुबकी मारली की पाण्याला त्याच्या बाजूलाच, यजमान दक्षिणा दीजिए, हात में पाणी लीजिए. तो म्हणला, अरे तू कुठून आला म्हणले, सगळा घाट मी पालथा घातला, कुठेही दिसला नाही, तू कुठून आलास. तिने सांगितलं, काही नाही, इथंच असतो म्हणले मी. अरे दुसऱ्या घाटावर जायचं, इथं काय, दुसऱ्या घाटावरती फार क्षुल्लक दक्षिणा देणार आहेत म्हणले, इथं वर्षावर्षाची सोय करणारे माणसं असतात. असं म्हटल्याच्या नंतर मात्र तो घाबरला. अरे म्हणला, याची तर फारच अपेक्षा दिसते. हां, 1 वर्षाचं अन्नदान बिलकुल नहीं, नहीं जमेगा. ठीक है, 5,000 रुपये कर दीजिए, लीजिए हाथ में पानी. 5,000 बिल्कुल नहीं. ठीक है, 2,500 दे दीजिए. कमी 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 करत आला, 500 रुपयापर्यंत आला तो. भगवंतानं पंड्याच्या रूपातल्या भगवंतानं सांगितले, देखिए जब तक आप दक्षिणा नहीं देंगे यहां से हम आपको बाहर नहीं जाने देंगे. आता अडकला. हा विचार करू लागला, द्यावं तर लागणारच आहे, पण आता कमी 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 अजून किती करता येईल तेवढं करू. देवाने ठरवलंच होतं याच्याकडून दक्षिणा काढायचीच, कारण पुण्य घडवायचं होतं. 500 वरून 250 वर आला, 101 वर आला. नाही नाही, बिलकुल नाही जमेगा. 51 वर आला, 21 वर आला, 11 वर आला. अहो 5 रुपयावर आला. त्याने सांगितलं 5 रुपये तो दीजिए. नाही नाही नाही, कारण त्याला माहिती होतं याला खाली आणायचं, याला काहीतरी देऊच, पण खाली आणू म्हटले. झालं, त्याने कबूल केलं, 1 रुपये देंगे, लेकिन वो भी उधार. वो कैसे, अरे हमारे पास तो कुछ पैसा नहीं है, फिर हम यहाँ पे रहते, हमारा पता लिख लीजिए. बोलिए. त्याने आपला पत्ता वगैरे, आप वहाँ पे आके लेके जाइए. आता याच्या डोक्यात काय भूमिका, 1 रुपये घेण्यासाठी हा 400 रुपयाची गाडी करणार नाही, 1 रुपये घेण्यासाठी हा 40 रुपयाचा प्रवास करणार नाही बसचा, 1 रुपये घेण्याच्यासाठी तंगडतोड तर अजिबातच करणार नाही. म्हणजे काय, सांप भी मर गया, लाठी भी नहीं तुटी. ठीक आहे म्हणलं, पत्ता वगैरे घेतला, आनंदात गेला. त्याची भूमिका हीच की 1 रुपये पण आपल्याला द्यायची गरज नाही, काम झालं म्हणले आपलं. निघाला, घरामध्ये पोचला, बसला. बायकोनं विचारलं, काहू कसं काय. हा एकदम बहुत बढ़िया हो गया सब. तर ठीक आहे. बोलता बोलता दार वाजलं. त्या बायकोने दार उघडलं. बोलिए. अरे हम पंडित जी है, वाराणसी से आए, हमारा यजमान अंदर है, तो उन्होंने कुछ दक्षिणा कबूल की थी, वो दक्षिणा लेने के लिए आए हैं. असं म्हटल्याच्या नंतर तिला समाधान वाटलं. बिचारी सात्विक स्त्री, ती आली. अरे वो पंडित जी आए हैं, उन्होंने दक्षिणा मांगी है. पंडित जी आए, कहाँ से आए, वाराणसी से. त्यांनी विचार केला, याला एकदा घरी पाठवून देऊ, पुन्हा बोलू म्हणजे पुन्हा येणार नाही म्हणले. त्यांनी सांगितलं, उनको बोल दो तबीयत ठीक नहीं है, बाद में आइए. ती बिचारी आली, म्हणली, अरे उनकी तबीयत ठीक नहीं है, बाद में आइए. असं म्हटल्याच्या नंतर, क्यों, तबीयत ठीक नहीं है, जब तक उनकी तबीयत ठीक नहीं हो जाती हम यहाँ से नहीं हिलेंगे. बोले, हमारे यजमान हैं. ती आली, तिने सांगितलं, अरे वो तो ऐसे बात कर रहे हैं, जब तक उनकी तबीयत ठीक नहीं हो जाती तब तक नहीं हिलेंगे. त्यांनी सांगितलं, एक काम करो, उनको बोल दो मर गए. 1 रुपयासाठी बोल दो मर गए. तिला कळे ना, पण शेवटी पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता. पतीने सांगितलंय, ती आपली सात्विक होती, तिने सांगितलं, अरे वो तो मर गए. मर गए म्हटल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं, अरे हा जरा जास्तच नाटकं करू लागला. भगवंतानं बोंब ठोकायला सुरुवात केली. अरे सेठजी मर गए, सेठजी मर गए, सगळं गाव जमा झालं. आता एखादी व्यक्ती मेली की गावात, प्रत्येक गावात अशी 2-3 माणसं असतात की लगेच हजर होतात. बांबू आणा, सुतळी आणा, मीठ आणा, कापूर आणा, हार आणा, कपडा आणा. तशी माणसं जमा झाली. बरं, ते बांधाबांधी सुरू झाली, तरी हा पठ्ठ्या उठायला तयार नाही. 1 रुपया द्यायला लागेल. बायका जमा झाल्या.
आता त्याच्या बायकोकडे बघू लागल्या, तिच्या बायकोच्या डोळ्यात टिपूस नाही, नवरा मेला आणि रडतच नाही म्हणले. बहुतेक जोरदार सदमा लागला असेल म्हणले हिला. मग काही बायका आपल्या बोलू लागल्या, ग असं आहे तसं आहे. तिला रडूच येईना, कारण तिला माहिती होतं आपला नवरा मेला नाही. शेवटी एका स्त्रीनं ठरवलं की आपणच रडायला सुरुवात करू, नाही तर वातावरण निर्मिती कशी होईल म्हणली. झाली, एक बाई रडायला लागली, एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी, 10-15 बायका रडू लागल्या. आता वातावरण निर्मिती झाली, पण हिच्या डोळ्यातून पाण्याचं थेंब नाही. त्याला उचललं महाराज, तिरडीवर ठेवलं तरी उठायला तयार नाही, बांधलं तरी उठायला तयार नाही, खांद्यावर घेऊन निघू लागले. आता बायकोच्या लक्षात आलं, जरा जास्तच होऊ लागले म्हणले. आता ती म्हणले, अरे वो मरे नाही, जिंदा आहे, मरे नाही, जिंदा आहे. आता बायका सांत्वन करू लागल्या, अरे जो जातो त्याला कोण थांबवणार आहे, गेलेला गेलाच. आता हिची समजूत काढू लागले, परंतु तरी देखील तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. घेऊन चालला, परमात्मा विचार करू लागला, अरे काय माणूस आहे हा. गेले स्मशानभूमीमध्ये, चिता रचली, त्याच्यावर याला सोडून ठेवलं तरी उठायला तयार नाही, 1 रुपया द्यायला लागेल. आता काय करायचं. भगवंतानी विचार केला, आपल्याला मध्यस्थी करावी लागेल, नाही तर लोक याला जिवंत जाळतील म्हटले. मग काय करायचं. भगवंतानी सांगितलं, हटिए सब हटिए, हे हमारे यजमान है, हमको कान में कुछ मंत्र कहना है. जवळ गेले, भगवंतानं त्याच्या कानात सांगितलं, अरे मी देव आहे, मी देव आहे, तुला भेटायला आलोय म्हणले. असं ऐकल्यानंतर त्यांनी एक डोळा उघडला, पंडा दिसला की पुन्हा डोळे बंद केले. आता देव म्हणला, अवघड आहे, आता खरंच स्वरूप दाखल करा. जाऊ दे म्हणले, सुनिये, मी देव आहे, पण मला तुझ्याकडून काही नको, आता तूच मला काहीतरी माग म्हणले. असं म्हटल्या म्हटल्या डोळे उघडले आणि म्हटला, 1 रुपया जो मैंने कबूल किया था वो माफ कर दीजिए बस. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो, हे कायम लक्षात ठेवा. सिद्धांत काय आहे. दानात असली पाहिजे, दिलं पाहिजे, हातातून पैसा सुटलाच पाहिजे, धर्मकार्यासाठी आपण केलंच पाहिजे, काहीतरी आपलं कर्तव्य आहे. इतका कंजूषपणा काही कामाचा नाही. माणसाकडे पैसा आहे, परंतु त्या पैशामध्ये त्याला समाधान नाही. मग समाधान कशात आहे, सुख कशात आहे. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, एक आहे हरी आठवीता, सुख एक आहे हरी आठवीता, इतराचा पाता दुःख बहु, इतराचा पाता दुःख बहु, ऐशी आठवण तरुणी मानसी, ऐशी आठवण तरुणी मानसी, इतराचा पाता दुःख बहु, इतराचा पाता दुःख बहु, ऐशी आठवण तरुणी मानसी, ऐशी आठवण तरुणी मानसी, तरुणी मानसी. आपण ज्याच्यामध्ये सुख शोधतो त्याच्यामध्ये सुख नाहीये. तर नाथ महाराज सांगतायत, सुख एक आहे हरी आठविता. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे. एक एक शब्दाचं चिंतन करणं गरजेचं आहे. सुख आहे याचंही चिंतन केलं पाहिजे. याच्यातून एकनाथ महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचं आणि वेदांताचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. सुख आहे, कारण काही तत्वज्ञ जे आहेत ते सुख नाही असं म्हणतात. बरं, फक्त सुख नाही असं म्हणत नाही, दुःख आहे असं म्हणतात.
सर्वं दुःखं दुःखं सर्वं क्षणिकं क्षणिकं सर्वं स्वलक्षणं स्वलक्षणं सर्वं शून्यं शून्यं. 4 तत्वांवरती हे बौद्धांचं तत्वज्ञान आधारित आहे. सर्वं शून्यं शून्यं, सगळं शून्य. सर्वं क्षणिकं क्षणिकं, सगळं क्षणिक आहे. सर्वं स्वलक्षणं स्वलक्षणं आणि सर्वं दुःखं दुःखं, सगळंच दुःखाचं आहे असं सांगणारा एक वर्ग आहे. हा बौद्धाचा वर्ग आहे. बुद्ध तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. परंतु त्याच्या विरुद्ध असणारं वेदांताचं तत्वज्ञान, किंबहुना वेदांताचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्या विरुद्ध असणारा हा बौद्धांचा विचार आहे. सर्वं शून्यम शून्यम, दुःख आहे सगळं, सगळं दुःख रूप आहे. परंतु संत महात्म्याने आम्हाला वेदांताचा सार सांगितलेला आहे. वेदांत म्हणजे काय? वेदाचा अंत. 4 वेद आहेत, त्या वेदाच्या शेवटी जे उपनिषद आहेत, त्या उपनिषदामध्ये प्रत्येक वेदाचा एक महावाक्य सांगितलं आहे. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. 4 वेदाचे हे 4 महावाक्य आहेत. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जीव ब्रह्म एकता याच्यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे तो परमात्मा कसा आहे? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. तो पांडुरंगाच्या सारखा दुसरा सुखरूप कोणी नाही. म्हणजे सुख म्हणजेच पांडुरंग, पांडुरंग म्हणजेच सुख आहे. सुखाची प्राप्ती जी आपल्याला व्यवहारामध्ये वाटते ती खरी सुखाची प्राप्ती नसते. ते एक प्रकारचं तात्पुरतं समाधान असतं. परंतु सुख म्हणजे काय? या ठिकाणी सुख ह्या शब्दाचा अर्थ आनंद असा घ्यायला हरकत नाही बरं का. जेव्हा सुख आणि आनंद हे 2 शब्द संत वाङ्मयामध्ये वेगवेगळे येतात तेव्हाच त्यांचा अर्थ वेगवेगळा घ्यायचा असतो. अन्यथा सुख म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच सुख, अर्थात त्यातही जर भाग करायचे झाले तर चांगल्या अर्थानं सुख हा शब्द जर आला तर तो आनंद म्हणून घ्यायचा असतो. वाईट अर्थानं जर का तो सुख शब्द आला तर त्याला आनंद असा अर्थ आपल्याला लावता येत नाही. म्हणून या अभंगामध्ये फक्त सुख हाच एक शब्द असल्यामुळे आणि तो चांगल्या अर्थानं घेतल्यामुळे सुख म्हणजेच आनंद आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग सुख म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? खरं तर सुख आणि आनंद हे वेगळे शब्द आहेत. परंतु जेव्हा सुख चांगल्या अर्थाने वापरतात तेव्हा त्या ठिकाणी आनंद समजायला हरकत नाही. सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, पण आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधून सापडणार नाही. कारण आनंदाला पर्याय नाही. आनंदाचा खंड पांडुरंग. आनंदाला पर्याय नाही आहे. आनंदाची व्याख्या काय आहे? तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून आनंद झाला, एवढ्या उच्च शब्दाला एवढं सामान्यपणे वापरणं चुकीचं आहे. आनंद झाला म्हणजे काय? एक आनंद म्हणजे काय? शास्त्रीय परिभाषा विचारात घ्या. तैत्तिरीय उपनिषदानं आपल्याला सांगितलेलं आहे, युवा स्यात् साधु युवाध्यायकः असिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्ण स्यात् स एको मानुषानंदः. उपनिषदानं श्रुती मातेनं आम्हाला सांगितलं एक आनंद म्हणजे काय आहे. युवा स्यात्, एखादा युवक असावा. युवाध्यायकः, अध्ययन करण्यामध्ये संपन्न असावा. असिष्ठो, आशा संपन्न असावा. दृढिष्ठो, एका साधनेवरती दृढ असावा. बलिष्ठात, सगळं बळ त्याच्या ठिकाणी एकवटलेलं असावं की ते साधन तो पूर्ण करू शकतो. तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्ण स्यात्. त्याच्या मालकीची जर का धनधान्यानं युक्त असणारी पृथ्वी झाली तर त्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत त्याला एक माणसाचा आनंद म्हटलाय बरं का. व्याप्ती बघा, संत महात्मे जेव्हा आनंद हा शब्द वापरतात तेव्हा तो सामान्य अर्थानं वापरत नाहीत, ब्रह्मानंद ह्या अर्थानं वापरत असतात. आणि एक माणसाचा आनंद सांगितल्याच्या नंतर श्रुती मातेनं पटीमध्ये सांगायला सुरुवात केली. एका माणसाचा हा आनंद झाला, असे 100 मनुष्यानंद एकत्रित झाले की एक देव गंधर्वाचा आनंद होतो, मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. असे 100 मनुष्य गंधर्वाचे एकत्र झाले की एक देवगंधर्वाचा आनंद होतो. असे 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित झाले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाले की अजानज देवाचा आनंद होतो. असे 100 अजानज देवाचे आनंद एकत्रित झाले की एक पितृगणाचा आनंद होतो. असे 100 पितृगणाचे आनंद एकत्रित झाले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाले की एक देवाचा आनंद होतो. असे 100 देवाचे आनंद एकत्रित केले की एक इंद्रदेवाचा आनंद होतो. असे 100 इंद्रदेवाचे आनंद एकत्रित केले की बृहस्पतीचा आनंद होतो. असे 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मदेवाचा आनंद होतो. आणि असे 100 ब्रह्मदेवाचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मानंद होतो. विठ्ठल विठ्ठल.
व्याप्ती जर आपण बघितली किंवा आनंद ह्या शब्दाची व्याप्ती जर आपण बघितली तर ते किती व्यापक आहे याचा विचार करा. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची. तुकोबारायांची ही भाषा बघा किंवा नाथ महाराजांची अवघेची त्रैलोक्य, आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आनंद म्हणजे काय याची व्याप्ती व्यापक आहे बरं का, मोठी व्याप्ती आहे. म्हणून आनंद हा जो शब्द आहे हा या ठिकाणी सुख या अर्थानं घेता येऊ शकतो किंवा सुख हा जो शब्द एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये वापरलेला आहे तर तो आनंद म्हणून आपल्याला समोर घेता येतो. म्हणजे सुख एक आहे, सुख एक आहे, याच्या आधीही सुख आहे हे संतांचं तत्वज्ञान हे आपण लक्षात घ्या. तो एक परमात्मा आहे. याचं कारण असं आहे की बौद्ध तत्वज्ञान सगळ्याला शून्य मानतं. ते काय सांगतात, हे सगळं जे दिसतंय ना हे सगळं शून्य आहे. मग शून्य आहे, ज्ञानोबारांनी फार सुंदर उत्तर दिलंय. शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ता होय सिद्धू नसताची अपवादू वस्तू सिजो. ज्ञानोबाराय म्हणतात, तू काय म्हणतोस, हे सगळं जग शून्य आहे. बरोबर हो. अरे हे सगळं जग शून्य आहे हे म्हणणारा तू तरी आहेस की नाही म्हणलं. ज्ञानोबारायांचा हा प्रश्न आहे. म्हणजे एकाची उपस्थिती ही कायम आहे आणि तोच एक म्हणजे कोण आहे, परमात्मा आहे. एकाची उपस्थिती आहे जगामध्ये आणि तो एक म्हणजे तो परमात्मा आहे आणि तोच जो आहे तो विविध रूपानं नटलेला आहे. आपण सर्व कोण आहोत, त्या परमात्म्याचे अंश आहोत. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा 15व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं, ममैव अंशो जीवलोके. हे सगळे जे जीव आहेत ना, फक्त मनुष्यच नाही, जे कोणी श्वास घेतात हे सगळे काय आहेत, भगवंताचे अंश आहेत. एवढंच नाही, एका ठिकाणी तर फार व्यापकता भगवंताची सांगितलेली आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्पर्यंतभिसंविशन्ति तद्विजिज्ञासा स्वतद्ब्रह्मेति. असं त्या ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे चराचरामध्ये ज्या वस्तू आपल्याला दिसतात किंवा दिसत नाहीत त्या सगळ्या म्हणजे परमात्मा आहे. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. त्याच्या व्यापकतेची संकल्पना खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलेली आहे. पुरुष सूक्तामध्ये अत्यतिष्ठत दशांगुलम त्याने काय सांगितलं आहे, सगळ्या जगाला व्यापून तो 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. परमात्मा एवढा व्यापक आहे, लक्षात ठेवा. भगवंताच्या व्यापकतेची एक कथा आली आहे बरं का, वेगळी कथा आहे थोडीशी. भगवंताचं एकदा लग्न होतं, भगवान श्रीकृष्णाचं. आता तुम्ही म्हणाल एकदा म्हणजे भरपूरदा केलं म्हणून एका लग्नाची गोष्ट आहे. एकदा लग्न होतं, गरुडाला सांगितलं, अरे माझ्या सासऱ्यांना जरा बोलव म्हणले लग्नाला, उद्या लग्न आहे आणि सासऱ्यांना बोलवायचंच राहिलं. गरुडाने विचारलं, देवा कितव्या नंबरच्या सासऱ्यांना बोलवायचं. अरे म्हटले पहिल्या. भगवंताची पहिली पत्नी लक्ष्मी माता. लक्ष्मी कोणातून उत्पन्न झाली, समुद्रातून. म्हणजे समुद्र तिचा बाप, भगवान श्रीकृष्णाचा सासरा म्हणजे समुद्र. गरुडाने विचारलं, म्हणले देवा समुद्राला बोलवायचं लग्न. हो, समुद्र जर इथं आला तर तुझं लग्न होईल का रे बाबा म्हणे. भगवंतानं सांगितलं, सेवके करावे सांगितले काम. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. गरुड विचार करू लागला, देव सुद्धा विचार करत नाही, काही नाही. अरे सगळा समुद्र आला म्हणजे त्याच्यातले सगळे प्राणी आले, बरं हे पाण्यामुळे सगळं व्यापून जाईल, कोणी शिल्लक राहणार नाही, लग्न कसं होईल, माझं काय, मी आकाशामध्ये उडेन. मग त्याने असा विचार केला, असं आपण काहीतरी करू की जेणेकरून भगवंताच्या लग्नाला समुद्र येणारच नाही. एखादं चांगलं काम होत असेल आणि लपून छपून एखादी व्यक्ती जर का त्या कामापासून परावृत्त लोकांना करत असेल तर त्याला झारीतली शुक्राचार्य म्हणतात, नाही का. ते बळीराजाची कथा आहे. पाणी देत असताना झारीमध्ये एवढंसं जाऊन बसले, त्यांनी काडी खोचली, त्याचा डोळा फुटला, बळीने आंधळा शुक्र केला, त्याला झारीतले शुक्राचार्य. हा म्हणू लागला, असं काहीतरी करावं की समुद्राला राग येईल. गेला समुद्राकडे, म्हटले महाराज तुमच्या जावयाचं उद्या लग्न आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की बघा तुमचा जावई दुसरं लग्न करतो, हे सांगण्याचं तात्पर्य. समुद्राने सांगितलं, वा 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 वा, फार चांगली बातमी दिली. म्हणले ऐसा सासरा विरळावर का, आपल्या जावयाचं लग्न आहे आणि कुठेतरी सासरा म्हणतो की खूप चांगली गोष्ट, ऐसा सासरा निराळा. त्यांनी सांगितलं, पण उद्या लग्न आहे, आज बोलवताय. बघा म्हणले भगवान, अहो तुम्ही तर तुम्हाला तर पहिले आमंत्रण दिलं पाहिजे. एवढं सगळं सांगून सुद्धा त्याने सांगितलं, अरे तो भगवान आहे, व्यापक आहे, त्याच्या पाठीमागे एवढे काम आहेत, मला लक्षात ठेवलं हेच माझं भाग्य आहे. म्हणले जरूर येणार म्हणले उद्या लग्नाला. गरुड म्हणला ठीक आहे, आता काय करणार, तू पोच म्हणे, तू पोचेपर्यंत आम्ही येतो. बस गरुड उडत येत नाही तोपर्यंत खळखळ खळखळ करत समुद्र आला. आता त्याने सांगितलं, आता आम्ही वऱ्हाडी आहेत, मग आता वऱ्हाड्याला कुठेतरी राहायला जागा दिली पाहिजे, कुठे उतरायचं सांग. गरुड म्हणला, आता देव अडकला, कुठं उतरवायचं.
आता अडकला. गेला गरुड भगवंताकडे. अरे देवा, सासरे आलेत बरं का म्हणले तुमचे. अच्छा अच्छा, आले का, वा वा छान. अरे पण त्याला उतरवायचं कुठे? भगवंताने हातावरचा एक केस काढला, सांगितलं उतरव याच्यावरती. गरुड हसू लागला. भगवंत रोमाच्या टोकावरती. गरुड गेला. म्हणले देवाने केले ना सोय म्हणले तुमची. कशावर केली म्हणले? हे बघा म्हणले याच्यावरती केली. त्याला असं वाटलं समुद्र चिडेल, रागवेल, हसेल. काहीच नाही. अख्खाच्या अख्खा समुद्र भगवंताच्या रोमाच्या टोकावर बसला. एवढा परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल जगाला व्यापून तो 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. असा तो परमात्मा जो आहे, तो परमात्मा आहे. सुख आहे आणि सुख एक आहे. अनेक सुख नाही आहे. देवाला विरुद्ध कोणी नाही आहे आणि देवाच्या सारखा कोणी नाही. कायम लक्षात ठेवा. आपल्यालाच आपलं तत्वज्ञान माहिती नसतं. आपलं तत्वज्ञान हे आपल्यालाच माहिती नसतं. लोकांनी सांगितलं 33 कोटी देव आहेत की मान्य करायचं 33 कोटी. पण 33 कोटी म्हणजे काय? याचा अर्थ 33 करोड नाही, 33 प्रकारचे देव. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत नाहीत. कोणीतरी सांगतं आणि आपण ऐकत बसतो. नाथ महाराज सांगतायत सुख एक आहे, परमात्मा एकमात्र आहे. एकमेवाद्वितीयम ब्रह्म असं प्रसिद्ध वचन आहे. तो परमात्मा एकच आहे. मग एवढं सगळं दिसतंय अनंत रूपानं. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्याचे, असे कशामुळे? तो अनंत रूपानं प्रकट झालेला आहे. एकोहम बहुस्याम ही त्याची भूमिका आहे. मी एकटा आहे, मला करमत नाही आहे. मी माझ्या मनोरंजनाच्यासाठी म्हणून काहीतरी केलं पाहिजे, म्हणून भगवंतानं सृष्टीची निर्मिती केली. आपण नाथ भागवत वाचा. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय भगवंताने कशा कशा पद्धतीनं सृष्टीची निर्मिती केलेली आहे. अनेक जीव निर्माण केल्याच्या नंतरही भगवंताला समाधान वाटलं नाही. मग मनुष्याचा देह निर्माण केला, मग त्याला समाधान वाटलं. अशा पद्धतीने हा एक प्रकारे उत्क्रांतीवाद आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनं उत्क्रांतीवाद हा अशा पद्धतीनं मांडलाय. बघा आपले दशावतार बघा. पहिला अवतार मत्स्याचा, नंतर कुर्माचा म्हणजे पाण्यामध्ये पोहणारा, नंतर पाणी आणि जमीन दोन्हीवरती चालणारा. उत्क्रांती आहे, प्रगती आहे. त्याच्यानंतर फक्त जमिनीवर चालणारा वराह 4 पायांचा. नरसिंह अर्धा मनुष्य अर्धा प्राणी. बुटका माणूस वामन. परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की. हे दशावतार बघा. हे प्रगत होत गेलेले आहेत. पण आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं डार्विनचा सिद्धांत. नाही का? शाळेमध्ये काय शिकवलं जातं आपल्याला? डार्विनचा सिद्धांत. बरं, डार्विनचा सिद्धांत काय आहे? की मनुष्याची निर्मिती माकडापासून झाली. बरोबर. आमचा सिद्धांत सांगतोय की प्रगती आमची अशी होत गेली, मनुष्य अशा पद्धतीनं तयार झाला. आणि डार्विन सांगतो माकडापासून. मग ते आपल्या सोशल मीडियात आपण पाहतो माकड, मग ते हळूहळू वर होतं आणि मग तो माणूस मध्ये रूपांतरित होतो माणसामध्ये. डार्विनचा सिद्धांत. हां, आपलं शास्त्र जे सांगतं त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे बरं का. हां, पण काही माणसांकडे बघितल्याच्या नंतर माकडापासून माणसाची निर्मिती झाली या सिद्धांताला सुद्धा पुष्टी द्यावी वाटते बरं का. काही लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं बरोबर डार्विन खरंच बोलतोय, माकडापासूनच माणसाची निर्मिती झाली. उत्क्रांतीवाद आहे. सुख आहे, सुख एक आहे, ही भूमिका लक्षात घ्या. सुख एक आहे. कधी आहे? हरी आठविता. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर सुख आहे बरं का. सुख केव्हा आहे? जेव्हा चिंता जाते तेव्हा सुख असतं. लक्षात ठेवा. सुखाची संकल्पना बघा. जेव्हा चिंता आपल्या मनामध्ये असते आणि जेव्हा ती चिंता दूर होते तेव्हा जी भावना आपल्या अंतःकरणामध्ये असते त्याला सुख म्हणायचं. हरी आठविता यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. आम्हाला सांगितलंय की चिंता त्याचं नामस्मरण केल्यानंतर पळून जाते. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. ओ त्यालाही मागुता जन्म घेणे. त्यालाही मागुता जन्म
गाता हर पाली चिंता हरिमुखी गाता हर पाली चिंता. नाथ महाराजांनी सांगितलं हरिपाठामध्ये हरिमुखी गाता हरपली चिंता. एकदा हरिमुखातून आला मग चिंता दूर जाते. हरी आला हाता मग कैची भय चिंता. एकदा हरी हातामध्ये आला की भय राहत नाही, चिंता राहत नाही. हां, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं किती गरजेचं आहे. नाथ महाराज सांगताय सुख एक आहे. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर सुद्धा काय होतं, सुख प्राप्त होतं. सुख एक आहे हरी आठविता मात्र इतर जपता दुःख बहु. विधिवाक्य आहे आणि निषेध वाक्य आहे. पहिलं वाक्य विधी स्वरूपाचं आहे, दुसरं निषेध स्वरूपातलं आहे. काय करावं पहिल्या भागामध्ये, काय करू नये उत्तरार्धामध्ये.